धन्य महाराज जन्मले संसारी जिध्याप्यंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य दासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे नारायण गाय नारायण ध्याय धन्य दासी माय प्रसवली पांडुरंगा करुणाकरा दळावळा तुमचा अनुग्रला धरुपावण झालो चराचरी विकळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुणाथा शंकराचे सुत चरणावरी ठेवणे माथा साष्टांग्याचा दंडवत दुसरी बंधू सारदाचे चतुरामाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविची सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदु देव ब्राह्मण जन पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जनतया माहि दंडवत आता वंदु साधु सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नामोच्चार जनतया माहि दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते लेखातया माहि दंडवत ऐसे नमन करुणी सकळ्या हरिकथा बोली गोबड्या बोला अज्ञानी म्हणून या फुल्या बाळाचा लवी सकळा नामा म्हणे धन्य महाराज जन्मले संसारी जिधात्यंतरी नारायण
प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. मातोश्री गजराबाई श्रीनिवासजी बोलले, ज्यांना तुम्ही आम्ही सर्व आदराने आबाई म्हणत असो, त्या आपल्यातून गेल्या. त्यांच्या गंगा पूजना निमित्ताने हा कार्यक्रम आहे. मी भेटायला आल्यानंतर बोधले बाबा म्हणाले, कार्यक्रम तुम्हालाच करायचा आहे. आता हा आमच्या घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे कोणी कोणाला निमंत्रण द्यायची गरज नाही. आपापल्या परीनं इथे सेवा रुजू करण्याचा सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. तुमचे उद्धवरावजी आबाईच्या हस्ते विसर्जन काशीला करून आले. काही त्र्यंबकेश्वरला केल्या, काहीने नाशिकला केल्या, काहीने पंढरपूरला, पैठणला, आळंदीला. आपापल्या परीनं सर्वांनी सेवा आबाईची या ठिकाणी केलेली आहे. लांबून लांबून सगळे आमच्या घरचा कार्यक्रम समजून आले. मावळेतून, तेलंगणा, मालिंजी, बरीच महाराज मंडळीची नावं घेण्यामध्येच आंधळ्या बाबा आपले कीर्तन होईल. आंधळे महाराज आले, बडे महाराज, खरोखरचेच बडे आहे म्हणून त्यांना कुटुंबाशी पूर्वीपासून सर्व टाळकरी, गायनाचार्य, गुरुजी पासून विद्यार्थ्यापर्यंत इकडचे सगळे, इकडचे सर्व गायनाचार्य महाराज, बसलेल्यातले सर्व महाराज, मृदंगाचार्य, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि बोधले परिवाराचे नाते होते. या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भक्ता विठ्ठल अजूनही विश्वास बसत नाही की आबाई यातनं गेलेले आहे. आम्ही सारखं या ठिकाणी यायचो, आबाईला भेटायचो. आबाई आमच्या घरी सुद्धा आलत्या बरं का बडे बाबा. आमच्या घरी मुक्काम होता. माझी आई होती त्यावेळेला. दोघींनी एकत्रित बसून फोटो काढले, अजून आहे. हे ब्रह्मचार्याला विचारा, आई गेल्यावर दुःख होतच असतं, पण संसारिकापेक्षा ब्रह्मचार्याला, याचं कारण शांत, त्याचं कारण सांगतो. प्रापंचिक असतात त्यांना दुःख विभागून घ्यायला त्यांचा परिवार असतो. पत्नी आहे, मुलं आहे, पण ब्रह्मचार्याला एकदा आई गेली की सगळ्या अंधार पडलेला असतो. बडे बाबा नाथांची एक ओवी, पुत्र झालिया संन्यासी, अवश्य ते जावे पितयासी,
परी भिक्षा मागुनी पोसावे मातेसी संन्यासी ऐसी विधी आहे. पित्याचा त्याग झाला तरी चालेल, पण संन्याशाने सुद्धा भीक मागून आपली माय सांभाळायची आहे. बोधले बाबांचं आईवर एवढं प्रेम होतं, कधी केव्हाही निघत असताना आईचं दर्शन घ्यायचे आणि आई प्रेमानं पाठवून हात फिरवणार. त्याच्यात जो आनंद मुलाला होतो तो टाटा बिर्लाला नाही, एवढं लक्षात. आमची आई येत असताना एखाद्या वेळेला निळोबा काशीनाथ महाराज हे सर्व रोहिदास माहिती आहे, मी गाडीत बसलो असलो की निरोप पाठवणार. दादाला म्हणा वर ये, वर बसायची वर्ष म्हणलं. आता काय कशा करता, पप्पी राहिली दादा अजून मरेपर्यंत माझी पप्पी घेत होती आहे. मी का सांगतो हे, फार मोठे महात्मे आमचे बोधले महाराज, मोठं कार्य आहे वारकरी संप्रदायामध्ये. त्यांच्याबद्दल सर्वांना आदरही आहे. महाराष्ट्रभर त्यांच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेणारी मंडळी आहे, पण प्रेमानं फिरणारा पाठीवरचा हात संपलेला आहे. कौन सी है वो चीज जो यहाँ नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. सर्व मिळे परंतु पुन्हा न मिळे आई. जीवनात सर्व मिळेल, आई मिळणार नाही. अरे भगवंत सुद्धा गोकुळ सोडून जाताना नंद पाटील यशोदा दोघेही रडतात. 12व्या वर्षात पदार्पण आहे बोधले बाबा. बैराम दादा कृष्ण रथात बसलेले आहे. काय झालं असेल मायबापाला. उद्धव बापू नंद पाटील नुसते लटलट कापत होते. रथाजवळ उभे राहून त्यांच्या भाषेत सांगतो, कन्हैया मैंने आपको पहचाना नहीं था बेटा, तू दुनिया का बाप मेरा बेटा बन के आया था गोकुल में. अज्ञान की भांति पिता के नाते कभी ताड़न भी किया होगा लाला, तो पिता बेटे को आशीर्वाद देता है, लेकिन तुम्हारा पिता क्षमा मांगता है. मग माय आली यशोदा, गळाला बिलगली. कृष्णा, स्वप्नात नव्हतं चिंतन केलं मला सोडून जाशील म्हणून. तुझा दोष नाही, मीच फुटक्या नशिबाची. जिथे सुख मिळेल तिथे सुखानं राहा माझ्या राजा, पण या गरिबीन आईचा विसर पडू देऊ नको. आणि जन्मभर भाऊ भाऊ भांडणं करू नका. देवाच्या मायबापाचीही अपेक्षा सांगतो. म्हणून आता आमचे तर मायबाप गेले, बाबांचे गेले, पण ज्यांना असेल त्यांना सांगतो, तुमचे मायबाप जास्त दिवस जगावे वाटत असेल तर भावाचं भावावर जीवापाड प्रेम असू द्या. तुमचं एकमेकाचं एकमेकावर मायबापाने प्रेम पाहिलं असू. विठ्ठल विठ्ठल बिना औषधाचे 10 वर्षे मायबाप जास्त जगतील. बरे का पत्रकार साहेब. माय बापाला म्हातारपणात काय लागतं? 2 चपात्याचं जीवन असतं त्यांचं, 2 चपात्या. पण तुमचं भावाभावाचं प्रेम ही म्हातारपणातलं त्यांचं टॉनिक आहे बोधले बाबा. काही लागत नाही. भावाभावाची रोजची भांडणं पाहिली की मायबाप 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील.
आणि भावाभावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम असलं की मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतील. त्या कुटुंबामध्ये बंधूचं बंधूवर असलेलं प्रेम म्हणून आबाईनं 96 वर्षे पूर्ण केले. एक लक्षात घ्या, त्यासारखा आनंद जीवनात नाही. तुम्ही बागायतदार आहात, द्राक्ष बागायतदार. उद्धवराव टोपल्यामध्ये द्राक्षाची घडं घेतली, कळंबच्या मार्केटला नेली. सुटे झालेले द्राक्षाचे मणी एका टोपल्यात ठेवले, घड एका टोपल्यात आहे, द्राक्ष दोन्ही. पण ग्राहक विचारत काय भाव? 150 रुपये किलो. आणि हे मणी 35 रुपये. तेही द्राक्ष आहे, हे द्राक्ष आहे, पण सुटे झाले म्हणून किंमत 35 वर आली आणि घड आहे म्हणून 150 वर गेला. हे एकत्रित साठी सांगतो मी. झाडूची मूठ बांधलेली असते, झाडूची, तोपर्यंत अख्ख्या घरातला कचरा बाहेर काढण्याची ताकद झाडूत आहे. पण झाडूची मूठ सुटली का झाडूचाच कचरा होत असतो. पुढे लक्षात घ्या. मी का सांगतो हे? जर बंधूचं बंधूवर प्रेम असेल तर मायबाप आनंद आनंद. आता हे होतच असतं. बोधले बाबा, आपण वजाबाकी शिकायचे बडे महाराज. 96 वर्षाचं वय आईचं झालं. आता तुमचंही बरंच वय आहे. 62 वर्षे तुम्हाला आईचा आशीर्वाद, प्रेमाचा हात पाठवून फिरला. वजाबाकी करा. जन्म झाल्या झाल्या ज्याची आई मरण पावली असेल त्यानं काय करायचं? म्हणून आपण वजाबाकी करायची की जन्म झालेल्याची आई मेल्यावर ज्याला आईचं सुख. आपल्याला 62 वर्ष देवाने आईचा आशीर्वाद दिला. हे परमेश्वराचे आभार मानायचे. विठ्ठल आई गेली मेंगडे बाबा की समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. प्रेम सगळे करतात पण त्यांच्या प्रेमात स्वार्थ असतो, त्यांच्या प्रेमात भय असते. प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यात भय नाही त्याला म्हणतात प्रेम. भय असेल तर समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम करणारं पात्र एकच आहे, त्याचं नाव माता आहे. लेकरू जर आडवा आलं तर डॉक्टर घाईघाई विचारतात, मावशी बोला काय करू मी? तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. तेव्हा ती तुळशीची माळ दाखवते डॉक्टरला. ते पहा डॉक्टर, आमच्या माहेरची परंपरा, आजी वारकरी नव्हती, 12 दिवसाचं लेकरू झालं की तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, मला तुळशीची माळ घातली तेव्हा आजी मेली माझी. पण आजीची आठवण आली, माझ्या आजीची, तुळशीच्या माळेची, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालल, माझ्या कुळाचा दिवा जगवा. याला म्हणतात प्रेम. तिला मरणाचं भय वाटत नाही. असं एकच पात्र, त्याचं नाव माता विठ्ठल. पुत्र जर संन्यासी झाला, 22 वर्षाचा मुलगा संन्यास दीक्षा घेतली, उभा राहिला, भगवा वेश धारण करून रुद्राक्षाची माळ भस्म लावलेलं, त्याचा 65 वर्षाचा बाप लालासाहेब पायावर डोकं ठेवून दर्शन गेले. आणि मुलगा उजवा हात वर करून बापाला आशीर्वाद देतो, आयुष्मान भव. एवढं श्रेष्ठ पात्र संन्यासाचं आहे. पण त्याही संन्यासाला शास्त्राचा आदेश आहे, त्यानं आईच्या पायावर डोकं ठेवूनच दर्शन घ्यायचं आहे. एवढं श्रेष्ठ पात्र जगात मातेचं आहे. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है
तिला एकच माहिती, आपल्या बाळाला आशीर्वाद देणे. ही चौकशी करणारं एकच पात्र आहे. तुम्ही कमाई करून घरी येता सायंकाळी तर चौघाचे प्रश्न चार असतात. पहिला बाप विचारतो, मग मुलगा विचारतो, मग बायको विचारती, मग आई. पहिला बाप विचारतो कितना कमाया, मुलगा विचारतो कितना बचाया, बायको विचारती कितना लाया, माय विचारती कुछ खाया. एकच पात्र. म्हणून जोपर्यंत आई असते महाराज, मंदिरासारखं वाटतंय घर. एकदा आई गेल्यावर किती मोठा फोटो लावा, वडील गेल्यानंतरही वडिलाची उणीव जाणवू दिली नाही बोधले बाबाला. आबाई पण एवढा दुसऱ्याला हिंमत देणारा बाबा 15 दिवसापासून नापास. गणपतराव गेले तेव्हाही आम्ही आलो. आबाई रडत होती, समजूत काढली. म्हटलं आबाई, डोकं फोडलं तरी गणपतराव येत नाही. आता माझा ऐका, गणपतरावच्या पोराला आमचा गणपतराव समजा. आपली दृष्टी बदला. लगेच आबाई गेल्या. मी गोदले बाबाला सांगितलं, बडे बाबा, आपल्याला रडता येत नाही, सहनही होत नाही. रडावं, सगळ्या परिवारावर परिणाम होत असतो. म्हणून परिवाराच्या पुढे रडता येत नाही. आणि जेव्हा सहन होत नाही तेव्हा खोलीत जायचं, आतून कडी लावायची आणि आबाईच्या आठवणी काढून ढसढसा रडून घ्यायचं. जसं सुनैना मातेने सीतेला सांगितलं होतं, बेटी जिंदगी दोनों का मिश्रण है, सुख और दुख. जिस दिन दुख आएगा तो समाज के सामने प्रकट नहीं करना, अपने घर का दरवाजा अंदर से बंद कर लेना, जी भर के रो लेना. बस आता ही कधी न भरून निघणारी उणीव आहे महाराज. बस जीवनातला आनंद गेला. विठ्ठल या गिरी गुरुजी, असा महात्मा आमच्या वारकरी संप्रदायाला मिळाला.
फार मोठं कार्य बोधले बाबांचं सगळ्या महाराष्ट्रभर जाव तरी तिकडे नाव आहे आणि मोठे मोठे उत्सव बोधले बाबांनी केले. असा हिरा आमच्या वारकरी संप्रदायाला मिळाला याचं खरं कारण आबाई. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंशे पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सिलवान मुलगा जन्माला आला की समजायचं साहेब आईचं पुण्य, विद्वान जन्माला आला म्हणजे बापाचं पुण्य, उदार जन्माला आला की वंशाचं पुण्य आणि भाग्यवान जन्माला आला की स्वतःचं पुण्य. नाहीतर बीज बोए बबुल का आम कहां से खाए. मेंगडे बाबा, जर बाभळीचं झाड लावलं तर त्याला कैऱ्या लागत नाही. मग असं जर आहे तर हिरण्यकश्यपू येड्या बाभळीचं झाड होत, त्याला प्रल्हादासारखा हापूस का लागला. विठ्ठल विठ्ठल. याचं कारण त्याची माता कयाधू आहे. पोटामध्ये प्रल्हादाचा गर्भ असताना कयाधूला इंद्र चोरून नेत होता. नारदाच्या आश्रमाजवळून जात असताना लक्ष नारदाचं जात. ताम इंद्र, महान पतिव्रता आहे ती, सोड इथेच. गरोदर अवस्थेत सोडून दिलं कयाधूला. इंद्र निघून गेला. कयाधू नारदाच्या आश्रमात रात्रंदिवस नारदाचं नामस्मरण चाललेलं. श्रीमन्नारायण नारायण नारायण रात्रंदिवस. त्याचा परिणाम मायेच्या पोटातल्या बाळावर झाला. याचा परिणाम आईच्या पोटातल्या बाळावर झाला. म्हणून प्रल्हादासारखा नामधारक जन्माला आला. याला कारणीभूत त्याची माय असल्यामुळे धन्य. माय प्रसवली
शकू नाही त्याला कारणीभूत माय कयादू आहे, म्हणून धन्यता आईला आहे. नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्यासी माय प्रसवली. हे ठीक आहे, नारायणाचं नामस्मरण करणाऱ्याच्या आईला धन्यता देता नामदेव आहे. मग साक्षात नारायणाचं नामस्मरण करतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराज म्हणतात त्याच्याही बद्दल. जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायणा. नाहीतर सगळे मुखाला येतं पण भगवंताचं नाम येत नाही. अनंत जन्माच्या पुण्याचा संचय असला तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. नवे विपदो नैव विपद संपदो नैव संपदा. विपद विस्मरणम विष्णू संपन्न नारायण स्मृती. आम्ही ज्याला संपत्ती समजतो ती संपत्ती नाही, ज्याला विपत्ती समजतो ती विपत्ती नाही. भगवंताचं विस्मरण ही विपत्ती आहे आणि भगवंताचं स्मरण ही संपत्ती आहे. म्हणून राजाही जेवण करतो आणि साधूही जेवण करतो. बोलले बाबा दोघांच्या जेवणात हा फरक आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाए के. डायनिंग टेबलवर पदार्थ मोजता येत नाही एवढे पदार्थ असतात. पायात जोडे तसेच एका हातात सिगरेट न अर्धी जिलेबी तोडतो. त्याचंही जेवण आहे. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाए के, पण साधू खाय रुखा सुखा भोग लगाए के. आमचा वारकरी आळंदी पंढरीची वारी करताना मध्ये नीरा नदी लागली म्हणजे नीरा नदीत स्नान करतो मेंगडे बाबा. तिथल्याच खडकावर नित्यनियम करतो. नित्यनियम झाला म्हणजे भूक लागलेली असते, पडसीतली भाकरी काढतो, ताटात टाकतो, ते ताटच वाचतं. भाकरीची अवस्था कळली तुम्हाला. आता ती कडक भाकरी चावत नाही. 8 दिवसापूर्वीची वाळलेली भाकरी, मग त्याच्यात पाणी टाकतो, त्याचा भुगा करतो, तुळशीचं एक पान टाकतो आणि पंढरपुराकडे पाहून डोळे मिटून पांडुरंगाला प्रार्थना करतो, देवा या जेवायला. राजा खाय बर्फी पेढा जिलेबी मंगाए के,
साधु खाए रुखा सुखा भोग लगाए के तान भूखे चित्ते तान भूखे चित्ते सदा देवा ठविती तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी नारायण. लौकिक दृष्ट्या सर्वांना माहिती आहे सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. हे ठीक आहे, त्याच्या मागचे कारणही आहे. ती कथा तुम्ही ऐकली असेल. आता बडे बाबाच्या पुढं छोटे बाबांनी काय सांगायचं, तर ते मोठ्या अंतकरणाचे असल्यामुळे ऐकून घेतात बस एवढं. म्हणून त्यांचं नाव बडे आहे. आणि कमी जास्त झालं तर मग आंधळे बाबा आहे. सगळी आमची एका घरातली मंडळी. कोणी सर्वांचा अधिकार असामान्य अधिकार आहे. सर्वच अधिकारी आहे, इथे कोणीच कमी नाही. फक्त एक नियम आहे आमच्या संप्रदायाचा. आम्ही सगळे भाऊ भाऊ एकत्रित आलो. एका भावाने कीर्तन करायचं, बाकीच्यांनी बसून ऐकायचं, बस एवढाच फरक आहे, नाही दुसरं काही नाही. सर्वच्या सर्व पूजनीय आहे. विठ्ठल सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. का दारिद्र्य पिढीला? त्याचं कारण असं आहे, सांदीपाणी बरं का रोहिदास, सांदीपाणी गुरुच्या आश्रमात शिकायला होते कृष्णजी आणि सुदामा. त्याच जंगलामध्ये एक विधवा ब्राह्मण राहत होती. नवरा मेलेला, 2 लेकरं सांभाळण्याची जबाबदारी आलेली. कुठेतरी मागायची 4-5 घरं, लेकरं जगवायची, हरिचिंतन करीत बसायची. एकदा काहीच मिळालं नाही. खूप फिरले. आज माझे लेकरं उपवासी राहतील म्हणून एका शेतकऱ्याच्याकडे आले. दादा आले. परमेश्वराला घेऊन आले तुम्ही. थोडं पुढे सरका मावशी. एकदा सांगतो मी आता. सरका पुढे, सरकून घ्या पुढे. अजून येतात मावल्या. सरका पुढे. तुम्ही पुरुष मंडळी जर जागा असेल तर. कीर्तन निमित्ताला आहे, कोणीतरी एकाने बसून बोलायचं. पुढे सर्वांनाच 2-2 मिनिट संधी आहे. मी आपलं थोडक्यात उरकून घेतो. प्रॉपर करू आपण. काय आमचं दरवर्षीच असते इथे, काय नाही. फक्त आबाईची इच्छा असेल आमच्या ढोक बाबाचं व्हावं म्हणून येऊ का.
मी रात्री 3 वाजताच आलो. मावळीच्याही लोकांना सांगितलं रात्रीच्या दिवस सकाळी येऊन जमत नाही, कारण छापल्याप्रमाणे कार्यक्रम होतो ना. बरोबर, हे जवळचे आहे म्हणून बरोबर आले ते. दादाचं डोकं भारी आहे. आज लेकर उपवासी राहतील म्हणून बोधले बाबा ते एका शेतकऱ्याकडे गेली, त्यानं हरभरे दिले. हरभरे आणले, अर्धे लेकराला खाऊ घातले. उद्या काही नाही मिळालं तर म्हणून ती हरभऱ्याची गाठोडी उतरंडीमध्ये ठेवली. उतरंडीमध्ये पूर्वी उतरंड असायची. रात्री झोपी गेल्यावर चोर आले, उतरंडीमध्ये शोधलं तर त्यांना ती गाठोडी दिसली हरभऱ्याची. मेंगडे बाबा, दागिन्याचे मणी हरभऱ्याचे दाणे सारखे असतात बरं का. चोरांचा गैरसमज झाला की हरभरे कोणी ठेवल का गाठोडी बांधून, ही दागिन्याची गाठोडी आहे. पळे बाबा, दागिने समजून पळवले चोरट्यानी, घाईत पळाले तर उतरंड पडली. उतरंड पडल्यानं रात्री 12ला ही ब्राह्मणीन मावशी जागी झाली. तिच्या लक्षात आलं चोरी झाली, पण काय नेणार आहे माझं, फार तर हरभऱ्याची गाठोडी नेईल, दुसरं काय माझ्या घरात. म्हणून ती माग लागली. ते चोरटे पुढं, गिरी गुरुजी, ते चोरटे पुढं. ती तळतळून बोलत होती, न्या माझ्या लेकराच्या तोंडचा घास. एका कास्तकाराला विनंती करून आणले होते, उद्या उपवासी राहतील माझे लेकर. माझ्या लेकराच्या तोंडचा घास पळवला हरभऱ्याची गाठोडी. अरे माझा शाप आहे, हरभरे जो खाईल तो जन्मभर दरिद्री राहील. हे सुदामजी जागे होते आश्रमात, त्यांनी ऐकलं. चोरट्यांच्या लक्षात आलं, दागिने समजून पळवले ते हरभरे आहे, कशाला न्यायचे, दिली फेकून आश्रमात गाठोडी. सकाळी ती हरभऱ्याची गाठोडी गुरुमातेला सापडली. योग असा की कृष्ण सुदामजीला सरपण आणायला पाठवलं. भूक लागल बाळांनो, तीच गाठोडी दिली जे सुदामजीनं रात्री शाप ऐकला होता. भूक लागली पण एकही दाना देवाला दिला नाही सुदामजीनं, एकट्यानं हरभरे खाल्ले. हा प्रकार इथेच ठेवा. आणि मग देव द्वारकेचे राजे झाले. दादा सहज एक दिवस पतीला सुदामजीला म्हणाले, बाता मारल्या जातात ना कोणी आहे, तुला काय माहिती आहे का. बायकोला म्हणतोय तो, काय मोदी साहेबनं मी एका डब्यात चहा विकला. आता जाणं त्याचा वॉचमॅन लाड घालून जोड्या भरले, आता जमते का. हे आपले सुदामजीचं सांगतो. सुशीला पत्नीचं नाव. अभी अभी जो द्वारिका का राजा हुआ कृष्णचंद्र भगवान, हाँ मेरा बाल सखा है. बाल सखा नहीं लंगोटिया यार. एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते, गुरु ग्रह तक की बात है. बहुत प्यार करता था. एक दिन अगर मैं नहीं देखा तो मेरा कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था. प्रारब्ध का खेल है, वो द्वारिका का राजा हुआ, मैं मेरे झोपड़ी में रहता हूं. मग सहज म्हणाली, तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर मित्र द्वारकेचा राजा म्हणता तर दुःख सहन करत बसता, जाणा मदत मागायला. सुदामजी थोडे रागावले. शिक्षे कहोसी गरे जे गकोती ताको कहा अब देती है शिक्षा. जे तप के कर लोक सिधारत संपत्ति की न को नहीं इच्छा. मेरे ही हरि के पद पंकज भारत देखी परीक्षा. और न को धन चाहिए बावरी बाबन को धन केवल भिक्षा. भीक मागून जगेल पण प्रतिकूल परिस्थितीत मित्राच्या दारात जाऊन त्याला लाजवणार नाही. बरं भेटीसाठी तरी ठीक आहे. मग मुष्टीभर पोहे घेऊन ते प्रमाण आहे. सुदामजी आणि सगळेच कीर्तनकार चाली लावू लावू सांगतात, हे द्वार पालो, त्यामुळे पाठ झालेलं ते सांगायची गरज नाही. हा ना. जेव्हा सोन्याच्या पात्रामध्ये पावलं सुदामजीची, सोन्याच्या पाटावर बसवलं, साहेब
जगाचा बाप पाय धुतून जगाची माय पाणी ओतत होती. सुदामजी लाजून गेले. अरे ये दुनिया की माँ है रे, तो दुनिया का बाप, ये भिखारी इस लायक नहीं, मेरे पैर धो के मुझे शर्मिंदा क्यों कर रहे हो? कृष्ण जी बोले, सुदाम तू किस लायक है पूरी दुनिया में तेरा कृष्ण जानता है. ये जो सब मिला ना ब्रह्मरुंदों की कृपा है. विप्र प्रसादात धरणी धरोहम, विप्र प्रसादात कमलावरोहम. आज मेरी द्वारिका पवित्र होती. भोजनाचा कार्यक्रम झाला, विश्रांती झाली. आता निवांत बसले बडे बाबा. कोण? कृष्ण आणि सुदामा. आणि मागच्या आठवल्या गोष्टी. आम्ही त्या दिवशी पंगत घातली ना आमच्या गुरुबंधूंनी, 83 सुटलेले आणि पंक्तीच्या निमित्ताने सगळे एकत्रित भेटलेले 40 वर्षांनी. तू काय करतो, तू काय करतो. एक इतका गरीब होता महाराज, काही नव्हतं, उसने पैसे करून पंक्तीला दिले 1100 रुपये. जायला तिकिटाला पैसे नव्हते, मोलमजुरी करतो वगैरे जुन्या गोष्टी. खूप हसून हसून कार्यक्रम आमचा तो जेवणाचा झाला. ते अनिल पाटील म्हणले, तुम्ही तर 22चेच वाटता सध्या सगळे. तो एक आनंद असतो. भूतकाळ आपोआप आठवला आणि मग सहजच भगवान कृष्ण दोघच बसले असताना विचारलं, सुदाम जी आपको एक पुरानी बात याद है? कौन सी भगवान? एक दिन गुरुजी से ईंधन उड़ाया, कृष्ण सुदामा को जंगल पठाया, लकड़ी लाने जंगल गए हुई बरसात है. आठवतं देवा, आठवतं. कृष्ण सुदामा को भूख सताया, चोरी से चना सुदामा चबाया. मैंने पूछा था सुदाम क्या खात है, तब करने लगे थे सुदामा बहाना, बरसात पानी जिए घबराना, कुछ नहीं खात प्रभु दांत कटकटात है. हरभरे खात होता, मला म्हणत होता गारडलो दात वाजतात, बोलला होता. हो देवा. तेव्हा मी काय म्हणालो होतो? हसकर बोले थे कृष्ण मुरारी, रहियो सुदामा जन्मभर भिखारी. अरे बचपन को शाप दिया कैसी दुख की बात है. आठवतं देवा. मग का रे सुदामा, एवढं आपलं एकमेकावर प्रेम. मलाही भूक लागली असताना सगळे हरभरे तू एकट्यानं खाल्ले, एक दाणा दिला नाही. सुदामजी रडू लागले. का रडतो? वाटतं का देवा हा सुदामा परिमान होईल? पण खाल्ले ना एकट्यानं. हो खाल्ले. त्याचं कारण आज सांगतो. रात्रीचे 12 वाजले होते, मी जागा होतो. ते चोर हरभऱ्याची गाठोडी घेऊन पळत होते. जिच्या लेकरासाठी आणली ती ब्राह्मणीन मागणं धावत होती आणि तिनं शाप दिला, जा घेऊन माझ्या लेकराच्या तोंडचा घास. पण शाप आहे माझा, हे हरभरे जो खाईल जन्मभर दरिद्री राहील. हे मी ऐकलं होतं देवा. मी विचार केला, या हरभऱ्याच्या मागे शाप आहे आणि माझा भगवान जर दरिद्री झाला हरभरे खाऊन, तर आमच्या सारख्या दारिद्र्यांना कोण सांभाळल? त्यापेक्षा आमच्या सारखे हजारो दरिद्री झाले तरी चालेल, माझा कृष्ण दरिद्री होता कामा नये. आमच्या सारख्या दारिद्र्यांना आमचा देव सांभाळून घेईल. म्हणून एकही हरभऱ्याचा दाणा तुम्हाला खाऊ दिला नाही देवा. सुदाम बहुत सालों के बाद आया. हाँ, कैसे हो? मानो या मत मानो भगवान, लेकिन इस समय पूरी दुनिया में तेरे सुदाम जैसा धनवान दूसरा कोई नहीं. धनवान? हाँ, धनवान की भाषा भूल गए क्या गोपाल? सांदीपानी गुरुदेव पढ़ाते समय क्या बोलते थे? बच्चे लोग
संपत्ति संपत्ति नहीं, विपत्ति विपत्ति नहीं। भगवान को भूल जाना ये विपत्ति है और भगवान की याद रखना ये संपत्ति है। जब से तू विद्या पढ़ के गया भगवान, तो आज तक तेरे सुदाम का, तेरे याद के बिगर एक ही दिन नहीं गया रे गोपाल। तो मेरे जैसा धनवान कौन हो सकता? म्हणून सदा देव आठविती, तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण। म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी कोण, जे ध्याती अंतरी नारायण। रात्र दिवस नारायणाचं ध्यान आहे, त्याला धन्यता दिली यात नवल नाही। त्याला जन्माला आणणारी जी माता आहे तिलाही धन्यता, धन्य त्यासी माय प्रसवली। धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे, कुठे धिक्कारही केलेला आहे। मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा, महाराज म्हणतात मुलगा नाही झाला। मग व्याली कुऱ्हाडीचा कुऱ्हाडीचा दांडा करत काय? मुलगा नाहीच, त्याचे उद्योग बघा। तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंध, नाही खुर्चीवर बस, नाही बसून म्हणून। तव तो झाला भांड चहाड चोरटा सिंधळ, जाय तिकडे पिढी लोका। असा जर मुलगा झाला असेल बडे बाबा, तर त्याला मुलगा नाही म्हणतात, व्याली कुऱ्हाडीचा दांडा। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना। ते कुऱ्हाडवाला आलं एकदा जंगलात, सगळे वृक्ष घाबरले, अध्यक्षाकडे आले। त्यांचा अध्यक्ष असतो एक वृक्षांचा, हे बिनविरोध आहे, त्यांच्या काही निवडणुका नाही बाबा, हे स्वयंघोषित अध्यक्ष आहे। पक्षांचा राजा म्हटलं की कावळा, असं आहे का? मोर,
पशुचा राजा सिंह, फळांचा राजा आंबा, हे ठरलेलं आहे. उद्धवराव एकदा बाकीचे फळं म्हणले याचाच कसा नंबर लागतो रे नेहमी नेहमी, आपण काय कमी आहो का? सगळ्यांनी अर्ज भरले आणि सगळे आले. सर्वांच्या आधी फक्त आंबाची आईचा होता आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. जिके महाराज श्रीफळ म्हणला यंदा नंबर माझाच. श्रीफळ म्हणतात मला प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावरही काम माझंच आहे, नंबर माझाच, मीच अध्यक्ष होणार. वाळू म्हणला नंबर माझा लागणार. फणस म्हणला काट्यावर नका जाऊ, काट्यावर आत अमृताचे साठे आहे, नंबर अध्यक्ष म्हणून माझाच लागणार. द्राक्षी म्हणाली बारीक म्हणून दुर्लक्ष करा, 40 फूटचा रोड पुरू देत नाही आम्ही. ही कळती मराठी तुम्हाला, अध्यक्ष आम्हीच होणार. केळी म्हणाली कोणाचं काही उपयोगाला, पण आमचं काय वायाला जातं. खोडाचा कापूर होतो, पानावर जेवण करतात, फळाचं शिकरण होतं, नंबर माझाच लागणार. जांभळ म्हणला कलरमुळे दुर्लक्ष करू नका. जांभळ म्हणलं कारण सध्या 80% लोकांना डायबिटीस आहे आणि सर्वांच्या आवडीचं जांभळ आहे, अध्यक्ष मीच होणार. यांच्या गप्पा चालू असताना जसे महाराज आले तसा आंबा आला मीटिंग मध्ये. अध्यक्ष आंबा आल्याबरोबर नारळाच्या पोटातच पाणी झालं. केळीनं तर खाली मान टाकली, द्राक्षानं बारीक बारीक तोंड केली, फणसाच्या अंगावर काटाच आला, जांभळ तर काळ ठिक्कर पडलं. बस जाऊ द्या, काय अध्यक्ष आंबा झाला. तसं वटवृक्षाकडे आले, वाचवा महाराज. काय झालं? कुऱ्हाडवाला आलं, तुम्ही बघितलं? हा, कुठे होते? त्याच्या खिशात होती. अजिबात धोका नाही, खिशात कुऱ्हाड आहे ना, घाबरू नका. अरे जोपर्यंत आपल्या पार्टीचं दांड्याच्या रूपात कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीला धोका नाही. याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. वर्णाचं घाली तोंडा. मग त्याचं काय होतं, त्याचं काय व्हायचं ते नंतर बघू, पण त्याला जन्माला आणणाऱ्या आईचं काय होतं? तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. मग अभक्ताची जर अधोगतीला जाते, तिचा जर धिक्कार केला तर भक्ताच्या मायला धन्यता का देणार नाही? धन्यताची माय प्रसवली. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ, पुढे बरेचसे कार्यक्रम आहे. मोठे मोठे महात्मे, त्यांना आपलं आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, आबाईला श्रद्धांजली वाहायची आहे. हे कीर्तन निमित्ताला आहे आणि गायक लोकांनाही चाली म्हणायची आहे हे आम्ही समजू शकतो. मधली चाल घेऊ, शेवटची घेऊ, तुमचंही समाधान करू आणि सगळे करून 11:30ला आमचं सर्व उरकून घेऊ. तुम्ही अजिबात वेळेचं टेन्शन घेऊ नका. एकदा सर्वांनी हात वर करा बाबा सोडून, आणि हे एवढे हात घे बाबा शूटिंग मध्ये एका तालात विठोबा
नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी वाज भली क्या होते हो दूर माय तिला म्हणतात जननी तिला म्हणतात जिच्या पोटी दाता जन्माला आला जिच्या पोटी भक्त जन्माला आला जिच्या पोटी शूर जन्माला आला दाता भक्त या शूर नाही तो जननी वाज भली मिलिटरीचा जवान सुट्टी होती 2 महिन्याची अविवाहित आहे घरी आला मायबाप वारकरी आहे अशिक्षित आहे मोठं कुंकू लावलेली माय आणि तांबड्या पटक्यावाला माळकरी बाप म्हणला आता उरटून घे बाबा आम्हाला सून बघायची आहे नात्या गोत्यातली चांगली मुलगी आहे झालं लग्न उरकलं दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा नवरा बायको पूजेला बसले ते उपरण्याची साडीची गाठ बांधतात पाहून सांगतो आपण पूजा चाललेली होती बाप बाहेर बसला होता लोमटे बाबा इतक्यात पोस्टमॅन आला पोस्टमॅनने ते पॉकेट बापाच्या हातात दिलं बापाने दम काढला नाही घरात आला आणि चालू पूजेत नवरदेवाच्या हातात दिलं नवरदेवानं थांबावं की नाही त्याने फाडलं कागद आतला काढून वाचायला सुरुवात केली वैरी सीमेवर आलेला आहे असाल त्या अवस्थेत निघून या 2 वाक्य वाचले मिलिटरीच्या जवानाचं रक्त तापलं रक्त डोळ्यात उतरलं ताडकन उठला उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं बायको भांबावून गेली काल आलेली घरात गेला नवरदेवाचे कपडे उतरवले मिलिटरीचा ड्रेस चढवला ती लोखंडी पेटी बाहेर आणली बापाला आईला काही कळणार जेव्हा बापाच्या आईच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं अरे का रे सत्यनारायण अर्धा तासाचा आहे कुठं चालला बाबा वैरी सीमेवर आला आई जगलो वाचलो तर राहिलेला सत्यनारायण पुन्हा करू आशीर्वाद द्या रेल्वेने निघाला 3 दिवस प्रवास होता नंतर 1 दिवस विश्रांती जेव्हा प्रत्यक्षात युद्धभूमीवर याचा नंबर लागला दुपारी 2 वाजता वैऱ्यानं घाला घातला याला गोळी लागली खाली कोसळला तांबड्या मातीत गडबडा लोळत होता आपल्या सहकार्याला इशारा करून बोलवून घेतलं ते वाकत वाकत त्यांच्या पद्धतीनं आलं चिमटभर माती घेतली डोंगराची मित्राच्या कपाळाला लावली याचे डोळे भरून आले काय रे ही मायभूमीची शपथ मला खूप काही करायचं होतं पण घाला घातला वैऱ्यानं मरतो मी आता पण वैऱ्याचा नायनाट केल्याशिवाय माघारी फिरू नको आणि बघ मी मेल्यावर माझ्या मृत्यूचा निरोप न्यायची जबाबदारी तुझ्यावर येणार आहे माझं नुकतंच लग्न झालं होतं मला एक बहीण आहे गेल्यानंतर माझ्या बायकोला सांग कुंकू पुसून टाक म्हणावं तुला स्वातंत्र्य आहे म्हणा माझी बहीण तुझ्या गळ्याला बिलगून रडल तिला सांग तुझा रक्षाबंधनाचा सण कायमचा संपला म्हणावं माझे वडील हळवे आहे वारकरी आहे धक्का सहन करणार नाही माझ्या वडिलाला सांग तुमचा शूर अजून युद्ध करतोय म्हणावं पण आईला खरं सांग अशिक्षित आई आहे पण तिनंच पाठवलं होतं माझी कूस धन्य करायची असेल बाळा तर देशाच्या कामी आहे तिला सांग तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणावं तुझा हिरा देशाच्या कामी आला म्हणावं हे सांग मला खात्री आहे माझी माय अख्ख्या गावात अभिमानानं पेढे वाटत मित्रा निरोप दे त्यांना ताई आई ओ पत्नीला पूज्य माझ्या वडिलाला सांगू नको प्राण गेला असा शूर ज्या मायच्या पोटी जन्माला आला धन्य त्यासी माय जननी जने तो भक्त जने या दाता या शूर शूर जन्माला आला दाता जन्माला आला भक्त जन्माला आला धन्य त्यासी माय प्रसवली
जर अधोगतीला जायचे असेल तर 42 जातात याच्या पुढच्या 14 पिढ्या मायच्या पाठीमागच्या 14 आणि बापाच्या मागच्या बुडती 42. उद्धार व्हायचा असेल तर 21 याच्या पुढच्या 7 याच्या मागच्या आईच्या मागच्या 7 न बापाच्या मागच्या 7 नामधारक 21 कुळाचा उद्धार आहे. प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामा म्हणे. नवीन कीर्तनकाराने वेळ शिल्लक असल्यास सावता महाराजचं चरित्र सांगणे. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश उद्धरिला माळियाचा, तो तरी निर्धार नामा म्हणे. प्रसवली तया कुळाचा उद्धार. वेळ असली तर सांगणे. तया आपण सगळे सांभाळून घेऊ. बराचसा आपल्याला उरकायचं आहे. एक 2-3 मिनिट घेतो, नंतर 2-4 मिनिटात शेवटची चालही होईल, म्हणजे त्यांचंही समाधान होईल सगळ्यांचं. आणि मग निवेदक त्यांच्या पद्धतीनं पुढचा कार्यक्रम सगळ्या हाताळला. तोपर्यंत कोणीही जाणार झाले का? ठीक आहे. आई गेल्यावर मी सांगत असते, बाबांना सांगितलं की महत्व नंतर कळतं. बापाला वडीलही म्हणतात जगे बाबा, बापाला बापही म्हणतात. बापाला 2-3 मिनिट. बापाला पिताही म्हणतात. बापाला पिता का म्हणतात तर बरेचसे पिते, बरच काही पिते तेव्हाही माय सांभाळते. माय मेली समजायचं, सुखाचा समुद्र आटला. आवडी निवडी बाळाच्या फक्त आईलाच माहिती असते. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले. बाजूला घेतलं तेवढंच नाही जमत मला, बाकी सगळे जमत. मग तिथे भीडभाडही नसते का आपला जवळचा आहे, मोठा माणूस आहे. कारण माझं पोरग नोकरीलाही लावायचं नाही ना बेटा, काही समजत नाही. थोडी 5 मिनिट शांतता, 5च मिनिट घेतो. भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झाले. द्वारकेचे राजे झाले, पण हे आईचं सांगतो मी 2 मिनिटात. आता बाबा आहे. यशोदा गोकुळ सोडून कृष्ण गेला तेव्हा म्हणाले होते, या गरिबीन आईची आठवण ठेव. तशी आठवण नाही आली तर दही भात खाताना येऊ दे. तर देवानं प्रतिज्ञा केली होती, आजपासून आई तुझा कृष्ण
दही भात खाणार नाही. नियम सांभाळला, द्वारकेचा राजा झाला. देवकी मातेला सांगितलं, माँ जिंदगी में कभी थाली परसोगी तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. बरेच वर्ष हा नियम देवकी आईनं सांभाळला. पण माय आई शेवटी एक दिवस न राहून दही भात ताटात वाढला. कृष्ण जेवायला बसले आणि पदार्थाकडे लक्ष गेलं, ताट सारून दिलं आणि कोपऱ्यात जाऊन हुंदके देऊन रडू लागले. देवकी माता चिंतातूर झाली, विचारावं कसं म्हणून उद्धव आला. उद्धव, क्या माँ थाली परोसी है लेकिन कृष्ण ने भोजन नहीं किया, वो दीवाल के पास जाके रो रहा. अभी जाता हूं माँ. उद्धव जी आए. कृष्ण जी आजकल उदास ही लगते हो, हम लोगों से कुछ गलती हो गई क्या? माँ देवकी ने कहा है कि थाली परोसी लेकिन भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूंगा. उद्धव क्या हुआ? अरे कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ कभी जिंदगी में थाली परसोगी तो थाली में गोरस नहीं रखना. आज मेरी माँ देवकी ने थाली में गोरस रख दिया. उद्धव क्या हुआ? आपको नहीं पता उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूं तो मुझे गोरस नहीं दिखता, मेरी उंगली पकड़कर चलाने वाली गोकुल वाली माँ जसोदा याद आती है. एक सवाल पूछूं क्या उद्धव, माँ जसोदा की याद क्यों आती है? क्योंकि मेरी माँ भी मेरी याद करती होगी, करके मेरी माँ की मुझे याद आती है. मग 3.5 ओळीचं पत्र लिहिलं देवाने. सुनऊ कान मोरी जसुमती मैया, आव एके 3 4 5 मह महल दर दो भैया. प्रात उठे कबहुन करेहु कलह, कबहुन पयतियो मैया. जब ते माता तुम ते बिछड़े, कौन कहेहु कन्हैया. ही पत्र कृष्णजींनी येशोदेला पाठवलेलं आहे. त्याच्यात उल्लेख आहे, सुनहु कान मोरी जसुमती मैया, आवही गे 3 4 5 हम हल दर दो भैया. असं वाटतं की आता गोकुळात येऊन आईच्या गळ्याला बिलगावं. तुला असंही वाटलं आई, आता द्वारकेत काय कमी आहे, कशाला येतो या खेड्यात? काहीच कमी नाही आई. सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत माझ्या कानी या ललकाऱ्या येतात. राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. या ललकाऱ्या दिवसभर ऐकतोय आई, पण तुझी शपथ घेऊन सांगतो, गोकुळ सोडल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून प्रेमाचा हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणार द्वारकेत कोणी नाही आहे. जब ते माता तुम ते बिछडे, कोण कहेऊ कन्हैया. थोर प्रेमाचा भुकेला हा सुद्धा. म्हणून सुरुवातीला सांगितलं, बोधले बाबा महाराष्ट्रभर फिरा, तुमच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेणारी संप्रदायातली मंडळी भेटल, पण जवळ घेऊन पाठीवून प्रेमाचा हात फिरवणारी आबाई आता कायमची गेलेली आहे. गए हुए कभी आते नहीं लेकिन उनकी याद आती है. ही न भरणारी उणीव आहे. तेव्हा आबाईच्या गंगा पूजनाच्या निमित्ताने फार मोठी मोठी मंडळी या बोधले परिवारावरील प्रेमापोटी आलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, एक 4-5 मिनिटात चालही होईल. नंतर सगळे टाळकरी आपल्या आपल्या जागेवर बसतील आणि मग निवेदन देतील. त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर अरे हो, चाल राहिली वाटते. ते लक्षात नाही. दत्ता महाराज म्हणा.
एक मिनिट उचलून घेऊ आम्ही. हो तुम्ही पुढे व्हा, तुम्ही पुढे व्हा. बरोबर करतो. एक काढून घ्या. मस्तक आहे पायावरील या वारकरी संतांच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समकालीन असलेल्या संत शिवाजी आणि मानकोजी बोधले महाराजांच्या कुळातील नवे पुरुष सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांच्या समाधीच्या दरबारात आज आमच्या मातोश्री आणि आपल्या सर्वाच्या मुखात असलेलं आवडीचं नाव आबाई टाळकरी 2 मिनिटं उभाच राहायचे बरं म्हणून मातोश्री आबाई यांच्या गंगापूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पूज्य वंदनीय रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज जे गुरुबंधू महाराष्ट्राचे नवे वारकरी संप्रदायाचे वैभव असलेले आदरणीय महाराज यांनी अत्यंत व्यस्ततेतला वेळ काढून या ठिकाणी आले आणि मातोश्री आबाईचं सर्वावर जे प्रेम आहे त्या पद्धतीने आमच्यावर जे प्रेम आहे तेच आदरणीय ढोक महाराजावर प्रेम अशा प्रकारचा तो प्रेमाचा जिव्हाळा महाराजांनी त्यांच्या अंतःकरणात असलेलं प्रेम विवाहातून या ठिकाणी आले आणि सुसरावी अशा प्रकारची चिंतन सेवा करून मातोश्री आबाईचं जीवन हे कसं आहे हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या द्वारा आपल्या सर्वांच्या समोर अत्यंत भावपूर्ण अंतःकरणाने त्यांनी अभिव्यक्त केलेलं आहे. छोटीशी सूचना अशी आहे, आपण नंतर तर बोलणारच आहोत, परंतु मातोश्री आबाईला आपल्या हातातल्या पुष्पांजली त्यांना अर्पण करायची आहे. एक अभंग हरिभक्तीपर्यंत दत्ता महाराज आंबेडकर दीक्षक एक अभंग म्हणतील आणि आपण पुष्पवृष्टी करायची आहे. त्यानंतर आरती पटकन होईल आणि आरती झाल्यानंतर याच ठिकाणी आपले जांभळे साहेब यांनी मातोश्री आबाईबद्दलचं एक जीवनपट थोडक्यात तयार केलेलं आहे. फक्त आपण तिकडं असं तोंड फिरवलं आरती झाल्यावर की मग आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांपैकी प्रमुख मान्यवरांच्याकडून श्रद्धांजली वाहिली जाईल. आलेल्या मान्यवरांचा संपूर्ण उल्लेख केला जाईल आणि फक्त प्रमुख मान्यवर श्रद्धांजली वाहतील आणि नंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होईल. तरी अगोदर आपण अभंग म्हटला जाईल.
सर्वांना विनंती, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचे. मातोश्री आबाईचा जीवनपट थोडक्यात दाखवला जाईल. त्यानंतर उपस्थित सर्वांचा त्या ठिकाणी नामोल्लेख केला जाईल, मान्यवरांचा, साधू संतांचा, आणि त्यामध्ये प्रमुख मान्यवरांची श्रद्धांजली होईल आणि हा कार्यक्रम त्या ठिकाणी पूर्ण होईल. तरी आपण समोर पाहून मातोश्री आबाईच्या, आईसाहेबाच्या जीवनाबद्दल असलेल्या भावना आपल्या अंतःकरणात साठवून ठेवायच्या. महिला मंडळी